मुंबईतील आमदार निवासात संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण करण्यात आली। आमदार निवासातील निकृष्ट जेवणाची पोलखोल करत ही मारहाण केली। आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं आमदार संजय गायकवाड यांनी संताप निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्यानं मळमळ झाल्याचा आमदार संजय गायकवाडांचा आरोप आहे। संतापलेला आमदार संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला बेदम पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे। मुंबईतल्या आमदार निवासातली ही दृश्य आपण पाहतोय। आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी मारहाण केलेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। खराब अन्न दिल्याचा आरोप त्यांनी केला। निकृष्ट जेवणाची पोलखोल करत गायकवाडांकडून यावेळी मारहाण करण्यात तू आमदार खाऊ घालतो लोक काय बोलशील हराम करा पुढे एंटर करा बोलो सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं। ज्यावेळेला मी त्या जेवणाची मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती दाल आणि भात मागितला। एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे। दुसऱ्या गाळा मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याला त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे। मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा। आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाही आहे। विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही। लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं हे चुकीचं आहे। गायकवाडांच्या मारहाणीवरती आता देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, फडणवीसांनी कान उपटले। आमदार संजय गायकवाडांकडून कॅन्टीन चालकाला मारहाण करण्यात आली। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही? लुंगी टॉवेल आहे म्हणतात। आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात। हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात। अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना। खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाहीकरता भूषणावं नाही। याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा, प्रतिमा कुठेतरी कमी होते। तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या, भाजीला वास होता वगैरे, या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। तो एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं। आमदार निवासात जर काही अनियमितता असेल, तिथे काही घाण असेल, काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे। पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं, लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं, यातनं आपल्या नाही, परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे। आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते। आपण